20 मार्च 2026 या दिवशी आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन आणि प्रगट दिनाच्या आदल्या दिवशीच बघा म्हणजेच 19 मार्च 2026 या दिवशी आहे गुढीपाडवा आणि आपल्या नवीन वर्षाला हिंदू धर्मातल्या सुरुवात होत आहे। हा दिवस प्रत्येक स्वामी भक्तासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण ह्या दिवशी आलेला आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटल्यानंतर आपल्या सर्वांचाच बघा आवडता दिवस असतो। तर ह्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर ज्या स्वामी भक्तांना स्वामी प्रगट दिनानिमित्त कोणतीच सेवा करणं शक्य झालेलं नाही, त्या स्वामी भक्तांनी गुरुवारी एक सेवा अशी करायची प्रभावी की त्या सेवेमुळे तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल। शिवाय प्रगट दिनानिमित्त आपल्याकडनं कोणतीच सेवा झालेली नाही, तर ही सेवा करून तुम्ही स्वामीचरणी आपली सेवासुद्धा रुजू करू शकता, की जेणेकरून स्वामी महाराजांचा एक कृपाशीर्वाद तुमच्यावरती राहील। खूप प्रभावी आहे, सेवा नक्की करा। तर ह्या सेवेविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल, तर हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रिय LIC चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। 19 मार्चला गुढीपाडवा आहे बघा, म्हटल्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा आपण खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतो, कारण ह्या दिवशीच बघा आपल्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाला सुरुवात होत असते। 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला गेला आणि ह्या दिवशी आपण जास्तीत जास्त नवीन कामं करत असतो, नवीन व्यवसाय सुरू करत असतो, नवीन वस्तूसुद्धा खरेदी करत असतो। हा दिवस खूप महत्त्वाचा आहे की जेणेकरून ह्या दिवशी आपण सेवा जर केल्या तर त्या सेवा ह्या उच्च कोटीच्या सेवा असतात। आपण केलेली सेवा ही स्वामींचरणी अर्पण होते आणि आपल्याला येणारं म्हणजे पुढचं जे आपलं वर्ष आहे, आता येत आहे बघा, नवीन वर्षाला सुरुवात झाली आणि त्याच्यानंतरचे जे आपले दिवस आहेत ते दिवस आपले सुखकर, आनंद आणि सुख समृद्धीचे, भरभराटीचे जावे, ह्यासाठी आपल्याला ही स्वामी महाराजांची प्रभावी सेवा करायची आहे। आपल्या स्वामी महाराजांचा गुरुवार आहे, गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे। 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मांडला गेला आहे। त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला, सेवा करूनच आपल्या नवीन वर्षाला आपल्याला सुरुवात करायची आहे बघा, की जेणेकरून आपल्या आयुष्यातले संकटे, अडचणी नक्की दूर होतील आणि आपण जे पण हाती घेतलेलं काम असेल त्यामध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच यश मिळेल। यासाठी आपल्याला सेवा करायची आहे त्या दिवशी आणि आपल्या स्वामी महाराजांसुद्धा एक कृपाशीर्वाद आपल्यावरती राहील आणि आपल्या 20 मार्च निमित्त सुद्धा, प्रगट दिनानिमित्त सुद्धा आपल्याकडनं छोटासा का विना पण खारीचा वाटा सेवेमध्ये नक्कीच येईल। नवीन वर्षाला सुरुवात होते त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। महिलांनी जी महत्त्वाची कामं असतील ती करून घ्यायची आहे। अंगणामध्ये एक छोटीशी रांगोळी काढायची आहे। उंबरठ्याला हळदीचं छानपैकी लेपन करून घ्यायचं आहे। आपल्या देवघरामधील सर्व देवांना अभिषेक करून घ्यायचा आहे। आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीला सुद्धा अभिषेक करायचा आहे, मूर्तीला अष्टगंध लावायचा आहे, मूर्तीला सुद्धा हिनात्तर लावायचं आहे। आपल्या स्वामी महाराजांच्या फोटोला सुद्धा आपल्याला हिनात्तर लावायचं आहे, फोटोला सुद्धा अष्टगंध लावायचा आहे। सर्व देवाऱ्यामध्ये देवांची पूजा करायची। स्वामींच्या आवडीचं फूल स्वामींना अर्पण करा त्या दिवशी। स्वामींना तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करू शकता, मोगरा अर्पण करू शकता, सोनचाफा अर्पण करू शकता आणि त्यानंतर आपली जी घरातली कामं असतील ती सर्व करून घ्या तुम्ही नंतर। आणि आता गुढीपाडवा म्हटलं तर सकाळी सर्वांच्या घरी गुढी वगैरे उभारत असते, त्यामुळं महिलांची जास्त करून घाई गडबड होते त्या दिवशी। तर तुमची गुढी वगैरे सर्व उभारून झाल्यानंतर स्वामी महाराजांना आपण जो पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे पुरणपोळी आपल्या घरामध्ये त्या दिवशी बनवलेली असते बघा। गुढीपाडव्या दिवशी आपल्या हिंदू धर्मामध्ये परंपराच आहे की नवीन वर्षाला सुरुवात आपण करत असतो, तर त्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये पुरणपोळीचाच जेवण बनवत असतो बघा मध्ये। तर गुढीला पुरणपोळीचा जेवण नैवेद्य अर्पण करा, आपल्या स्वामींना सुद्धा अर्पण करा आणि त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही सेवा करू शकता, पण सेवा नक्की कधीपासून कधीपर्यंत करू शकतो। तुम्ही सेवा सकाळी ना पहाटे उठून जरी केली महिलांनी तरी सुद्धा चालेल त्या दिवशी। जरी पहाटे तुम्हाला उठून करणं सेवा शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये सेवा संध्याकाळी 6 पर्यंत 5 पर्यंत करू शकता बघा। तर आपल्याला 12 ते 12:30 मध्ये सेवा करायची नाही स्वामींच्या मार्गातली। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ती स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते। तर त्या दिवशी आपल्याला सेवा कोणती करायची, त्या दिवशी आपल्याला स्वामी चरित्र सारामृत, स्वामी चरित्र सारामृत हा असा दिव्य ग्रंथ आहे ना, या ग्रंथाचं पारायण जो पण व्यक्ती करतो, जो पण नित्यसेवेमध्ये पठण करतो, जो पण ह्या दिव्य ग्रंथाचे 21 पारायण करत आहे बघा, जो पण 11 पारायण करत आहे स्वामी प्रगट दिनानिमित्त, त्याच्या मनोकामना, इच्छित मनोकामना स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात। त्याच्या आयुष्यात त्याला जे हवं आहे ते नक्कीच मिळवून देतात। जेणेकरून 20 मार्च निमित्तच्या आदल्या दिवशीच बघा गुरुवार आला आणि गुरुवारीच आपल्या नवीन वर्षाला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि ह्या दिवशीच तुम्ही एका बैठकीत एक पारायण करा आणि तुमची इच्छित मनोकामना नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील। स्वामींच्या चरणी तुमची सेवा सुद्धा नक्कीच रुजू होईल बघा। तर तुम्हाला सांगते की तुम्हाला एका बैठकीत 1 ते 21 अध्याय घरामध्ये पठण करायचे आहेत।
तर कसं पठण करायचं तर तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहे तर आपल्याला सेवा करायची आहे म्हटल्यानंतर बघा, आपल्याला एका बैठकीत हे पारायण घरामध्ये करायचं आहे. पारायण करत असताना म्हणजे पोथी वाचन करायला जेव्हा आपण बसणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला मध्ये उठायचं नाही, कोणासोबत बोलायचं नाही बघा. आणि तुम्ही अशी वेळ बघा की असा एक वेळ एक तास बघा की किंवा 1.5 तास बघा की ज्या वेळेमध्ये तुम्हाला कोणतं काम लागणार नाही बघा, अशी वेळ बघा आणि त्यानंतर तुम्ही पोथी वाचनासाठी बसू शकता. कारण महिलांचे असे खूप प्रॉब्लेम असतात की त्यांना त्या जागेवरून उठावं लागतं, कोणासोबत बोलावं लागतं. पण तुम्ही वेळ जर निश्चित केले ना तर नक्कीच ते शक्य होईल बघा. तर आता आपल्याला 1 ते 21 अध्याय घरामध्ये एका बैठकीत एक पारायण करायचं त्या दिवशी. तर बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे. जेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करणार बघा, तेव्हा तुम्हाला स्वामींजवळ दिवा धूपारती लावायचं, स्वामींना मुजरा करायचा, स्वामींना तुमची इच्छित मनोकामना बोलायची किंवा स्वामींना म्हणायचं की माझ्याकडनं काही सेवा झाली नाही, पण मी तुमच्या प्रगट दिनानिमित्त हे 1 दिवसाचं पारायण बघा आज करत आहोत, माझ्याकडनं सेवा करून घ्या आणि केलेली सेवा तुमच्या चरणाची अर्पण करून घ्या. तर त्यानंतर काय करायचं तर सेवा करून घ्या म्हणायचं आणि सेवा झाल्यानंतर केलेली सेवा तुमच्या चरणाची अर्पण करून घ्या असं सुद्धा आपल्याला बोलायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला ना नित्यसेवेच्या पुस्तकातलं स्वामी स्तवन हे पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक माळ स्वामी महाराजांची करायची आहे. त्यानंतर आपल्याला एक माळ नवार्ण मंत्राची करायची आणि त्यानंतर तुम्ही पोथी वाचनाला सुरुवात करू शकता. 1 ते 21 अध्याय घरामध्ये पठण. त्या दिवशी पोथी वाचन वगैरे झाल्यानंतर आपल्याला पुन्हा स्वामींची आरती करायची, म्हणजेच गणपतीची आरती करू शकता तुम्ही किंवा दत्त महाराजांची जरी आरती केली घरामध्ये तरी चालेल. आता नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा असतो. कसं असतं, पोथी वाचन झाल्यानंतर म्हणजे आपण एका बैठकीत जेव्हा एक पारायण करतो ना तेव्हा आपल्याला स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करावंच लागतो. त्या दिवशी गुरुवार आहे म्हटल्यानंतर बघा, आता गुढीपाडवा म्हटलं तर आपण सर्वांनी पुरणपोळी घरामध्ये केली असते. पुरणपोळीचा नैवेद्य आपण सकाळी स्वामी महाराजांना अर्पण केलेला असतो. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला जरी तुम्ही घरामध्ये गोडाचा एखादा शिरा बनवला किंवा एखाद्या फळाचा किंवा पंचामृताचा जरी नैवेद्य अर्पण केला ना स्वामींना तरी चालेल. पण मी तुम्हाला हे सांगते की नवीन वर्ष आहे, त्या दिवशी गुरुवार आहे, जरी आपण सकाळी स्वामींना नैवेद्य अर्पण केलं तर संध्याकाळी तुम्ही एक गोड शिरा बनवा बघा घरामध्ये. दूध साखरेचा नैवेद्य दाखवण्याऐवजी तुम्ही त्या दिवशी घरामध्ये एक शिरा बनवा किंवा थोडीशी शेवाळीची खीर बनवा घरामध्ये आणि असं बनवून जरी तुम्ही स्वामींना नैवेद्य अर्पण केला ना तरीसुद्धा संध्याकाळी चालेल. तर अशा पद्धतीनं सेवा आहे, सेवा करा. सेवा खूप महत्त्वाची आहे. छोटीशी सेवा आहे पण स्वामींच्या चरणी अर्पण करा. सेवा खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 20 मार्च निमित्त बघा खूप स्वामी भक्त 21 दिवसांचं स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत आहे. काही जण 11 दिवसांची करत आहेत. आपल्याला भले एवढं नाही शक्य होत पण एकतरी आपण एका दिवसात तरी करू शकतो. आणि योगायोग म्हणजे बघा 20 मार्चच्या आधीच गुरुवार आहे बघा आणि गुरुवारी एका बैठकीत आपल्याला एक पारायण करू शकतो आपण. तर नक्की करा. सेवा खूप महत्त्वाची आहे. पारायणचे किंवा ह्या सेवेचे नियम कोणते आहेत ह्याविषयी तुम्हाला सांगते. तर आता त्या दिवशी गुरुवार आहे, गुढीपाडवा आहे, शुभ मुहूर्त आहे. तर ह्या पारायणसाठी म्हणजेच ह्या सेवेसाठी एकच नियम असतो. तुम्हाला सर्वांना तो जास्त करून माहिती नसेल तरीसुद्धा मी सांगते की आपल्या घरामध्ये मांसाहारी पदार्थ बनवायचे नसतात. आपण त्या दिवशी मांसाहारी पदार्थ खायचा नाही आणि बनवायचा पण नाही. आणि नवीन वर्ष म्हटल्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये असे पदार्थ शक्यतो कोणाच्या घरात बनवले जातच नाहीत त्या दिवशी. तर हाच एक सेवेला नियम होता बघा. तर महिलांना ज्यांना सेवा करणं मिळालं नाही की प्रगट दिनानिमित्त त्यांच्या घरामध्ये असे प्रॉब्लेम येतात त्यांनी नक्कीच गुरुवारी 1 दिवसाचं पारायण करून सुद्धा तुम्ही सेवा करू शकता बघा. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.